श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 1 ते 31 ऑगस्ट मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात मोठा सकारात्मक बदल घडवून आणणार आहे का? रखडलेली कामे पूर्ण होतील का आणि नवीन संधी तुमच्या दारात येतील का? करिअरमध्ये मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे का? आर्थिक अडचणी दूर होऊन समृद्धीचा मार्ग खुला होईल का? प्रेम, कुटुंब, आरोग्य आणि शिक्षणाच्या क्षेत्रात ग्रहांची कृपा कितपत लाभदायक ठरेल? या महिन्यात कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केल्यास तुमचे यश निश्चित होईल? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे ऑगस्ट महिन्याचे सविस्तर मासिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. ऑगस्ट महिना वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धैर्य, परिवर्तन, प्रगती आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरू शकतो. गेल्या काही काळापासून ज्या गोष्टींमुळे मन अस्वस्थ होते त्या हळूहळू मार्गी लागण्यास सुरुवात होईल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील, परंतु त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध होईल. कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा आणि मित्रांचे सहकार्य तुमच्यासाठी मोठे बळ ठरेल. या महिन्यात भावनांपेक्षा विवेकाने घेतलेले निर्णय अधिक फायदेशीर ठरतील. संयम, सातत्य आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर ऑगस्ट महिना तुमच्या आयुष्यात आनंद, स्थैर्य आणि यश घेऊन येऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. ऑगस्ट महिन्यात नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामावर समाधानी राहतील आणि महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी तुमच्याकडे सोपवू शकतात. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी काहींसाठी निर्माण होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना लाभदायक राहील. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीतील कामांमध्ये स्पष्ट संवाद ठेवा आणि गैरसमज वाढू देऊ नका. ऑनलाईन व्यवसाय, तांत्रिक क्षेत्र किंवा सेवा व्यवसायात काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. कोणत्याही मोठ्या व्यवहारापूर्वी सर्व कागदपत्रे नीट तपासा. तुमच्या धाडसी निर्णयांमुळे महिन्याच्या शेवटी अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती. या महिन्यात आर्थिक स्थिती हळूहळू मजबूत होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. व्यवसायातून किंवा अतिरिक्त कामातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता, जमीन किंवा वाहनाशी संबंधित व्यवहार तुमच्या बाजूने लागू शकतात. मात्र उत्पन्न वाढले तरी खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. घरातील काही आवश्यक खर्च अचानक समोर येऊ शकतात. बचतीवर भर द्या आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. जोखमीच्या गुंतवणुकीत घाई करू नका. कर्ज फेडण्यासाठी हा महिना अनुकूल ठरू शकतो. आर्थिक व्यवहार करताना कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. योग्य नियोजनामुळे महिन्याच्या अखेरीस आर्थिक स्थैर्य आणि समाधान मिळेल. कुटुंब आणि वैवाहिक जीवन. कुटुंबातील वातावरण प्रेमळ आणि समाधानकारक राहील. अनेक दिवसांपासून सुरू असलेले मतभेद मिटण्याची शक्यता आहे. घरातील सदस्यांमध्ये विश्वास आणि सहकार्य वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराची उत्तम साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक दृढ होईल. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी चांगले प्रस्ताव येऊ शकतात. मुलांकडून अभिमान वाटावा अशी बातमी मिळेल. घरात एखादा शुभकार्याचा योग जुळून येऊ शकतो किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या अनुभवाचा लाभ घ्या. रागावर नियंत्रण ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास प्रत्येक नाते अधिक सुंदर बनेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि आनंद देईल. प्रेमजीवन. प्रेमसंबंधांसाठी हा महिना उत्साहवर्धक ठरू शकतो. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होतील आणि परस्पर विश्वास अधिक दृढ होईल. एकमेकांसोबत भविष्याविषयी गंभीर चर्चा होऊ शकते. काही प्रेमसंबंध विवाहाच्या दिशेने पुढे सरकू शकतात. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊन त्यातून सुंदर नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. मात्र भावनांच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. जोडीदाराच्या भावना समजून घ्या आणि त्यांना पुरेसा वेळ द्या. छोटा प्रवास किंवा एखादा खास क्षण तुमच्या नात्यात नवीन उत्साह निर्माण करेल. प्रामाणिकपणा, विश्वास आणि संयम या गुणांमुळे तुमचे प्रेमजीवन अधिक आनंदी राहील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी ऑगस्ट महिना मेहनतीचे योग्य फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल आणि आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीची तयारी करणाऱ्यांना चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन योग्य दिशा देईल. नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास अभ्यासाचा ताण कमी होईल. मोबाईल आणि इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा. सातत्य, शिस्त आणि चिकाटी यांच्या बळावर तुम्ही तुमचे ध्येय निश्चित साध्य करू शकाल. ज्ञानाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष द्या. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना समाधानकारक राहील, मात्र अतिकामामुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यांना महत्त्व द्या.
पचनाशी संबंधित किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ तक्रारी असल्यास दुर्लक्ष करू नका. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा यामुळे मानसिक शांतता लाभेल. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचा बचाव करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. जुन्या आजारांवर वेळेवर उपचार करा. काम आणि विश्रांती यांचा समतोल राखणे आवश्यक आहे. सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या यांमुळे संपूर्ण महिना ऊर्जा आणि उत्साह कायम राहील. प्रवास. या महिन्यात व्यवसाय, नोकरी तसेच कुटुंबासाठी प्रवासाचे चांगले योग आहेत. व्यावसायिक प्रवासातून नवीन संधी आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. धार्मिक स्थळांना भेट दिल्याने मानसिक समाधान आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. परदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगले संकेत मिळू शकतात. कुटुंबासोबतचा प्रवास आनंददायी आणि संस्मरणीय ठरेल. प्रवासादरम्यान कागदपत्रे, पैसे आणि मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्या. वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळा. हवामानातील बदलामुळे आरोग्याकडे लक्ष द्या. योग्य नियोजनामुळे प्रवास यशस्वी आणि फलदायी ठरेल. या प्रवासातून नवीन अनुभव आणि उपयोगी ओळखी निर्माण होतील. आध्यात्मिक जीवन. ऑगस्ट महिन्यात तुमचा आध्यात्मिक कल अधिक वाढेल. देवपूजा, मंत्रजप, ध्यान आणि धार्मिक ग्रंथांचे वाचन यामुळे मन शांत आणि स्थिर राहील. एखाद्या मंदिरात किंवा तीर्थक्षेत्री दर्शनाचा योग येऊ शकतो. समाजसेवा किंवा गरजूंना मदत केल्याने मानसिक समाधान लाभेल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरेल. नकारात्मक विचार सोडून सकारात्मक दृष्टिकोन स्वीकारा. नियमित साधना केल्याने आत्मविश्वास आणि निर्णयक्षमता वाढेल. ईश्वरावरील श्रद्धा कठीण प्रसंगातही तुम्हाला मानसिक बळ देईल. सत्कर्म आणि चांगले विचार यांमुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन अनुभवायला मिळेल. उपाय. प्रत्येक मंगळवारी भगवान हनुमान आणि भगवान शिव यांची पूजा करा. ओम क्रां क्रीं क्रौंसः भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. ओम नमः शिवाय या मंत्राचाही नियमित जप करा. मसूर डाळ, गूळ किंवा लाल वस्त्र गरजूंना दान करा. रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणताही निर्णय शांत मनाने घ्या. प्रत्येक शुभ कार्यापूर्वी श्री गणेशाचे स्मरण करा. आई-वडील आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. दररोज काही वेळ ध्यानधारणा करून मन शांत आणि सकारात्मक ठेवा. एकूण ऑगस्ट महिना वृश्चिक राशीसाठी प्रगती, आर्थिक सुधारणा, करिअरमध्ये नवीन संधी, व्यवसायात वाढ आणि कुटुंबातील आनंद घेऊन येणारा ठरू शकतो. मेहनत, योग्य नियोजन आणि संयम यांच्या जोरावर अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल आणि आरोग्यही समाधानकारक राहील. आध्यात्मिक साधना, सकारात्मक विचार आणि योग्य निर्णय यांच्या बळावर हा महिना तुमच्या आयुष्यात स्थैर्य, समाधान आणि यशाची नवी दिशा देईल. धन्यवाद.